नमस्कार मुलांनो, मी शुभदा नगरकर, DCM सोसायटी ऑफ पुणेचे महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल आदमबाग या शाळेमध्ये मी गणित आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान हे 2 विषय शिकवते। काल आपण इयत्ता 10वी आणि जे 9वी मध्ये पण तुम्ही शिकलेले आहात अर्थनियोजन, ज्याला आपण फायनान्शियल प्लॅनिंग म्हणतो, त्याची सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण ओळख करून घेतली आहे फक्त GST म्हणजे काय आणि GST इन याचा अर्थ काय किंवा पावती कशी वाचायची। आणि आता GST आपण आज कॅल्क्युलेट करणार आहोत की दुकानदार आपण एखादी वस्तू त्याच्याकडे घ्यायला गेलो की त्या वस्तूची खरी किंमत काय आहे। म्हणजे पेढे घ्यायला आपण गेलो आणि पेढे 1 किलो आहे 400 रुपये, तर 400 रुपयाचे पेढे आपण घेणार आहोत। 1 किलो आपण पेढे घेतले 400 रुपये, पण 400 रुपये न देता त्याच्यावर आपल्याला कर द्यायचा आहे आणि त्या कराला आता आपण म्हणतोय GST। G म्हणजे गुड्स, S म्हणजे सर्व्हिस आणि T म्हणजे टॅक्स, वस्तू आणि सेवा कर। म्हणजे 400 रुपयाचे पेढे आपण 400 रुपयाला घेत नाही आहोत, 400 वर जो काही GST असेल केंद्र सरकारने सांगितलेला तो पण आपण त्याच्यावर देणार आहोत आणि 400 रुपयाच्या ऐवजी आपण 400 आणि जो काही कर असेल तेवढे पैसे आपण त्या दुकानदाराला देणार आहोत। हे आपण काल बघितलं होतं। आणि आता हे टॅक्स इनव्हॉइस कसं आहे, कारण आपली आता ही प्रश्नपत्रिका नाही आहे, आपली ही कृतीपत्रिका आहे आणि कृतीपत्रिकेला 8 मार्क आहेत। हा 1-1 मार्क तुम्हाला मिळत गेला की तुम्हाला गणित हा विषय जो अवघड वाटतो, टक्केवारी कशी काढायची, हे जे भीती वाटते ही भीती आपली दूर होईल आणि आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळतील आणि गणिताचा जो आनंद घ्यायला पाहिजे तो आनंद आपल्याला, मार्क मिळाले की आपल्याला आनंद मिळणारच आहे आणि आपण चांगला अभ्यास करणार आहोत। तर काल आपण बघितलं होतं की उद्या आपण करबीजक पत्र कसं आहे हे बघणार आहोत। मी करबीजक पत्र फळ्यावर आपल्या काढलेलं आहे, इंग्रजीमध्ये त्याला टॅक्स इनव्हॉइस असं आपण म्हणतो। सप्लायर म्हणजे आपण ज्या दुकानात जाणार आहोत तो सप्लायर, त्या दुकानाचं नाव आहे A to Z स्वीट मार्ट। आता नावाशी काही आपल्याला हे नाही आहे, पण नाव पण त्यांनी बघा कसं दिलं आहे की आमच्या या दुकानामध्ये स्वीट मार्ट आहे, पण स्वीट मार्टमध्ये सगळं जे काही तुम्हाला पाहिजे ते आमच्या दुकानात मिळणार आहे। मुंबईला हे दुकान आहे, मोबाईल नंबर त्या ठिकाणी असतो पावतीवर आणि ईमेल आहे, म्हणजे आपल्याला जर मागणी करायची असेल तर आपण मेल केला त्या दुकानाला तरीसुद्धा आपल्याकडे, कारण सेवा आपल्याला ते देत आहेत, आपण त्यांना GST भरत आहोत, वस्तू आणि सेवा कर आपण देत असल्यामुळे तुम्ही मेल केला तरीसुद्धा आपल्याला ती वस्तू घरपोच मिळू शकणार आहे। इनव्हॉइस नंबर त्यांनी घेतलेला आहे की त्यांची उलाढाल, वार्षिक उलाढाल 20 लाखापेक्षा जास्त आहे, त्यामुळे त्यांना केंद्र सरकारने GST नंबर दिलेला आहे। तो इनव्हॉइस नंबर त्यांनी GST 110 घातलेला आहे। आता काल आपण GST इन म्हणजे काय हे बघितलेलं होतं की GST इन हा 15 अंकाक्षरी आहे, 15 मध्ये अंक पण असतील आणि अक्षर पण असतील। तो GST इन इथे कोपऱ्यात लिहिलेला आहे 27 ABCDE 1 2 3 4 H आणि पुढे आहे 1 Z आणि 5। ह्याची आपण परत आठवण करून घेऊया की 27 म्हणजे काय, ABCDE 1 2 3 4 5 4 आणि H म्हणजे काय, 1 म्हणजे काय, Z म्हणजे काय आणि 5 म्हणजे काय, हे तुम्हाला परीक्षेत कोणीही विचारणार नाही आहे की GST इन तुम्ही 1 लिहून दाखवा। कदाचित हॉट प्रश्न आपण जो म्हणतो त्यामध्ये 1 मार्काला तुम्ही ज्या वेळेला पुढे परीक्षा द्याल, पुढची परीक्षा, त्यावेळेला तुम्हाला GST इन लिहिता येतो का, लिहून दाखवा बरं आम्हाला, असा ऑनलाईन प्रश्न येऊ शकतो। मग त्याच्यामध्ये आपण महाराष्ट्रात राहतोय म्हणजे पहिला 27 आलाच पाहिजे, मग तुम्ही पुढचे 10 जे आहेत ते तुम्ही काही पण करा, पण पहिला 27 ह्याला मार्क आहेत की आपण महाराष्ट्रात राहतो। ABCDE 1 2 3 4 H हा त्या A to Z स्वीट मार्टचा जो मालक आहे त्या मालकाचा हा काय आहे, पॅन नंबर आहे। त्यामुळे सगळ्या इनव्हॉइसवर, सगळ्या करबीजक पत्रावर हा नंबर असणारच आहे, 27 असणार आहे। ABCDE 1 2 3 4 H इथपर्यंत हा त्याचा पॅन नंबर आहे आणि आपण काल बघितलं होतं 1
झेड आणि 5 म्हणजे काय, हे झालं पहिलं. मग इनव्हॉइस डेट, मग त्या दिवशी आपण माल घेतला आहे त्याची तारीख घातलेली आहे. आणि इथे संपूर्ण हा तक्त्यामध्ये काय आहे बघा, सिरियल नंबर, म्हणजे आपण त्या दुकानात गेल्यावर आपण ज्या वस्तू घेणार आहोत ते नंबरप्रमाणे लिहिले. म्हणजे मी पेढे घेतले, मी कॅडबरी घेतली, मी ब्रेड पण घेतला, मी आंबा बर्फी घेतली, जेवढ्या वस्तू मी घेणार आहे तेवढ्या वस्तूंना इथे नंबर टाकून आपण लिहिणार. HSN कोड, HSN कोड याचा अर्थ असा आहे की दुकानदाराला माहिती पाहिजे, दुकानदार नाही आहे, नोकर आहे, की त्याला मिठाई पाहिजे, या मिठाई आपण कुठे ठेवलेली आहे, कुठे ठेवलेली आहे हे पटकन लक्षात येण्यासाठी. जर ड्रेस मटेरियल्स असतील तर हे ड्रेस कुठे ठेवलेत, तर आपण ड्रेसची एकावर एक थप्पी लावून ठेवतो, मग त्याला HSN कोड दिलेला असतो ज्याला आपण नंबरिंग म्हणतो. हा HSN कोड हा प्रत्येक दुकानदार त्याच्या मनाप्रमाणे ठरवतो. नंतर नेम ऑफ प्रॉडक्ट, आपण स्वीट मार्टमध्ये जातो आहे, पेढे घ्या, कॅडबरी घ्या, चॉकलेट, नंतर ढोकळा घ्या, सामोसे घ्या, दूध घेतलं आपण त्या ठिकाणी, पाण्याच्या बाटल्या घेतल्या, ब्रेड घेतला, त्या सगळ्याची नावं इथे नेम ऑफ प्रॉडक्टमध्ये येणार. रेट काय आहे, त्या दिवशी त्या मिठाईचा रेट काय आहे, दुधाचे भाव पण बदलू शकतात त्यामुळे इथला रेट पण बदलतो. क्वांटिटी म्हणजे तुम्ही किती क्वांटिटी घेणार, अर्धा किलो पेढे घेतले, 10 सामोसे घेतले, पाव किलो ढोकळा घेतला, एक ब्रेड घेतला, मोठा ब्रेड घेतला. मग टॅक्सेबल अमाऊंट किती होती, म्हणजे मी मगाशी तुम्हाला म्हटलं मी पेढे घेतले, पेढे 400 रुपये किलो होते, तर टॅक्सेबल अमाऊंटमध्ये 400 रुपये येणार आहे. आता हा पुढचा भाग सगळ्यात महत्त्वाचा, हा तुम्हाला कृतीमध्ये येणार आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न कसा असणार आहे हे पण मी सांगणार आहे, पण आत्ता हा आपण तक्ता बघूया. CGST म्हणजे केंद्र सरकारला द्यायचा वस्तू आणि सेवा कर, त्याचा रेट काय आहे, प्रत्येकाचा रेट वेगळा आहे. मी मगाशी काल तुम्हाला म्हटलं होतं की अत्यावश्यक वस्तू ज्या आहेत, ब्रेड ही अत्यावश्यक वस्तू आहे, त्याच्यावर कुठलाही कर नाही, म्हणजे रेट येणार त्या ठिकाणी 0%. त्यामुळे मी ब्रेड घेतला तर ब्रेडची जी काही 30 रुपये किंमत आहे ती 30 रुपये मी देणार आहे, पण 30 रुपयावर केंद्र सरकारला पण मी कर देणार नाही आणि राज्य सरकारला पण कर देणार नाही. पण पेढे घेतले तर पेढ्यावर कर आहे. हे 2 कॉलम आहेत, CGST, SGST. आणि मग ह्या टॅक्सची एकूण आपण किती पैसे देणार, म्हणजे 400 रुपयाचे पेढे आपण 400 रुपयालाच घेणार का, हे आता आपण बघूया. आपण बघितलं की A to Z स्वीट मार्टमध्ये आपण जाणार आहोत आणि तिथे आपल्याला पाहिजे त्या वस्तू आपण घेणार. त्याचा भाव वेगळा आहे, पण वस्तू आणि सेवा कर द्यायला लागल्यावर आपण पैसे किती देणार आहोत. आता मी या ठिकाणी मगाशी आपण हा तक्ता कसा केला हे सांगितलं. सिरियल नंबर म्हणजे पहिली वस्तू मी घेतली आहे, त्याला HSN कोड त्या दुकानदारांनी दिलेला आहे. ह्या नंबर चुकला आपल्याकडनं लिहिताना तरी काहीही हरकत नाही. ज्या वेळेला तुम्हाला कृतीपत्रिका असणार आहे त्यावेळेला हा पेपरमध्ये नंबर, कृतीपत्रिकेमध्ये नंबर दिलेलाच असणार आहे. तुम्हाला काय कृती करायची आहे, तर हे तक्ते सगळे भरायचे आहेत. ही आपली कृती आहे. आता नेम ऑफ प्रॉडक्टमध्ये मी पेढे घेतले, पेढ्याचा त्या दिवशी भाव होता रेट म्हणजे त्या दिवशीचा पेढ्याचा भाव आहे 400 रुपये प्रति किलो, म्हणजे एका किलोला 400 रुपये द्यायचे आहेत. आणि मी किती पेढे घेतले, तर क्वांटिटी मी 500 ग्रॅम पेढे घेतले. 400 रुपये किलोला म्हणजे एका किलोला 400 रुपये, तर अर्धा किलो मी जर पेढे घेतले तर 400 रुपयाचे टॅक्सेबल अमाऊंट माझी किती होते, तर 400च्या निम्मे म्हणजे मला 200 रुपयेचे पेढे मी घेतले. आधी आपण फक्त टॅक्सेबल अमाऊंट काढू आणि मग त्याच्यावर CGST आणि SGSTचा जो रेट लिहिलेला आहे त्याप्रमाणे आपण किती पैसे द्यायचे आणि मग त्या सगळ्याची आपण करणार आहोत बेरीज. आधी फक्त आपण टॅक्सेबल अमाऊंट काढणार आहोत. दुसरी वस्तू मी घेतली चॉकलेट डेअरी मिल्कचा एक जो मोठा बार आहे त्या बारची किंमत आहे 80 रुपये. किती चॉकलेट मी घेतलं, तर एक बारच मी चॉकलेट घेतलेलं आहे, म्हणजे मला चॉकलेटसाठी टॅक्सेबल अमाऊंट किती आहे 80 रुपये. तिसरी वस्तू मी घेतली आईस्क्रीमचा रेट आहे 200 रुपये.
मी एक पॅक घेतला म्हणजे 1 किलोला 200 रुपये असं आपण बघूया. एक पॅक हा माझा 500 ग्रॅमचा आहे म्हणजे 200 रुपये जो रेट होता तर मला टॅक्सेबल अमाऊंट त्या ठिकाणी आहे 100 रुपये. एक मी ब्रेड घेतला 35 रुपये त्याची किंमत आहे. एक पॅक घेतला ब्रेडचा, टॅक्सेबल अमाऊंट माझी झाली 35 रुपये. लोणी घेतलं, लोणी 500 रुपये किलो आहे. 500 रुपये किलो लोणी आहे. लोण्याचा भाव 500 रुपये किलो आहे आणि मी लोणी किती घेतलं 250 ग्रॅम म्हणजे मी पाव किलो लोणी घेतलं म्हणजे 500 रुपयाचे 4 भाग आपण करतो. 500 रुपयाचे 4 भाग केले की मला लोण्यासाठी किती रुपये द्यायचे आहेत 125 रुपये. परत एकदा आपण टॅक्सेबल अमाऊंट काढूया. पेढे घेतले 400 रुपये भाव आहे. अर्धा किलो मी पेढे घेतले म्हणजे मला पेढ्यासाठी द्यायचे 200 रुपये. एक चॉकलेट घेतलं, एका बारची किंमत 80 रुपये होती, मला चॉकलेटसाठी 80 रुपये द्यायचे. आईस्क्रीम घेतलं, एक पॅक घेतला 500 ग्रॅमचा, त्यासाठी मला 100 रुपये द्यायचे. ब्रेडचा एक पॅक घेतला, ब्रेडची किंमत 35 रुपये होती, टॅक्सेबल अमाऊंट माझी आहे 35 रुपये. आणि लोणी घेतलं 500 रुपये किलोनी, मी पाव किलो लोणी घेतलं, त्याचे माझे झाले 125 रुपये. आता हा जो पुढचा कॉलम हे 2 आहेत, इथं हा CGSTचा रेट, SGST त्याचा रेट. आता तुम्ही म्हणाल मी इकडे काहीच लिहिलं नाही आहे. CGSTमध्ये मी रेट लिहिलेला आहे 2.5%. म्हणजे केंद्राला किती टक्के द्यायचे 2.5%प्रमाणे मला ह्या टॅक्सेबल अमाऊंटच्या 2.5% काढून मी तेवढे केंद्र सरकारला पैसे देणार. मग जो रेट केंद्र सरकारचा आहे तोच रेट कोणाचा आहे राज्य सरकारचा पण. म्हणून केंद्राला जर 2.5%नी आहे तर राज्याला पण इथे किती येणार 2.5%च. ही कृती आहे. ही कृती तुम्ही करायची आहे. अगदी सोपी कृती असते. एक भाग दिलेलाच असतो, फक्त थोडा लक्ष द्यायचं, विचार करायचा की काय आहे इथे 2.5% रेट आहे ना केंद्राचा, म्हणजे राज्याचं पण किती असणार 2.5च असणार. दोन्ही सारखंच असतं. चॉकलेटवर किती टक्के रेट देतोय आपण 14%. मग केंद्राला 14% प्रमाणे देणार, राज्याला पण किती देणार 14%. ही कृती आहे. ही कृती तुम्ही भरायची आहे. म्हणून मी आत्ता इथे आधी काही लिहिलेलं नव्हतं. इथे 14% म्हणजे इथे पण 14%. आता आईस्क्रीम घेतलंय, केंद्राला 9%नी द्यायचे म्हणजे राज्याला पण किती द्यायचं 9%नीच द्यायचं. एक ब्रेडचा पॅक घेतला 35 रुपये किंमत होती त्याची, CGST आहे 0%. ही अत्यावश्यक गोष्ट आहे, त्याच्यावर कोणताही कर लावलेला नाही. मग केंद्राला पण 0% म्हणजे राज्याला पण 0%. आणि लोणी घेतलंय त्याच्यावर केंद्र सरकारला आपल्याला 6%नी द्यायचे म्हणजे राज्य सरकारला पण किती टक्क्यांनी द्यायचे 6%. ही पहिली कृती आपण केली. आपण पहिलं काय घेतलं पेढे घेतले 400 रुपये किलो दर होता. अर्धा किलो पेढे घेतले, मला टॅक्सेबल अमाऊंट आहे 200 रुपये. पण 200 रुपयाचेच ते पेढे नाही आहेत कारण आपल्याला केंद्र सरकारला पण कर द्यायचा आहे आणि राज्य सरकारला पण द्यायचा आहे. आपण आता रेट लिहिला. हा रेट कोणी लिहिला मी मनाने ठरवला का नाही, केंद्र सरकारने. आणि केंद्र सरकारने आपल्याला हे रेट काय आहेत हे सांगितलेले आहेत. ते रेट आपण नंतर वाचणार आहोत. मग हे पाठ करायचं का लक्षात ठेवायचं का नाही, तुमची कृतीपत्रिका आहे. तुम्हाला ज्या वेळेला हे उदाहरण सोडवायचे त्यावेळेला हा रेट दिलेलाच असणार आहे. तुमच्याकडनं अपेक्षा फक्त ह्या 2.5%प्रमाणे मला किती टॅक्स द्यायचा आहे त्याच्यावर एवढं काढायचं आहे. त्यामुळे घाबरून जायचं काही कारण नाही, कारण कितीतरी वस्तू आहेत एवढ्या सगळ्याचं आपण लक्षात कुठे ठेवणार. आपल्याला लक्षात ठेवायचंच नाही आहे. आपली कृतीपत्रिका आहे त्याच्यामध्ये हा रेट दिलेला असणार आहे. आता पेढ्याचं बघूया. 100 रुपये जर आपण एखादी 100 रुपयावर आपण सगळं शेकडेवारी काढतो. 100 रुपयावर 2.5% म्हणजे 2 रुपये 50 पैसे. 2.5 म्हणजे आपण असं धरूया 2 रुपये 50 पैसे. तिथं मी त्रैराशिक मांडलंय. 100 रुपयासाठी मी 2.5 रुपये जास्त देते. तर 200 रुपयाची मी वस्तू घेतली तर किती रुपये मी त्याला देणार आहे तर 200 गुणिले 2.5
भागिले 100 हा भागाकार करून 25 दुने 50 म्हणजे 5 रुपये मी जास्त देते. बघा केंद्र सरकारला मी किती रुपये देते? 5 रुपये देते. 100 रुपयावर 2.5 रुपये म्हणजे 200 रुपयावर 2.5 आणि 2.5 रुपये होतात 5 रुपये. म्हणजे मी केंद्र सरकारला किती रुपये देते? 5 रुपये टॅक्स देते फक्त पेढ्यासाठी. आता केंद्राला जेवढा टॅक्स आहे तेवढाच राज्याला पण टॅक्स आहे. मग परत मी इथे आता 2.5 करत बसणार नाही. केलं तर छानच आहे, तुमचा आता सराव होईल चांगला. 2.5 दुने 5 दुप्पट करतोय आपण. मग इथे मी 5 रुपये एकदा काढलं म्हणजे राज्याला पण मी किती रुपये देते? 5 रुपये. चॉकलेटचा एक बार घेतला. चॉकलेटसाठी रेट बघा 14% आहे. काल आपण बघितलं होतं. ही चैनीची गोष्ट आहे. चॉकलेट ही गोष्ट काही रोज खाण्यासारखी पण नाही, ते आरोग्याला पण एवढी चांगली नाही, त्यांनी दात खराब होतात. मग म्हणून त्याच्यावर रेट किती ठेवलेला आहे केंद्र सरकारने? 14% म्हणजे 28% होतो. GST 28% होतो. 14% केंद्राला द्यायचा आहे, 14% राज्याला द्यायचा आहे. म्हणजे आपण 28% एक चॉकलेटचा बार घेतला तर आपण तेवढे पैसे देतोय. चॉकलेटच्या बारची किंमत आहे 80 रुपये. 100 रुपयाला 14 रुपये आपण जास्त देतोय तर 80 रुपयाला आपण किती पैसे जास्त देणार? ते गुणाकार आणि भागाकार करून ती किंमत येते 11 रुपये 20 पैसे. म्हणजे केंद्राला मी देणार 11 रुपये 20 पैसे, राज्याला पण किती देणार? 11 रुपये 20 पैसे. आता आपण ब्रेडचं करूया तोंडी. ब्रेडसाठी काही हे करायचं नाही आहे. ब्रेड एका पॅकची किंमत आहे 35 रुपये. ब्रेड ही अत्यावश्यक गोष्ट आहे, त्याला कोणताही कर लावलेला नाही आहे. दर आहे 0% आहे. त्यामुळे आपण टॅक्स देणार का? इथे आपण टॅक्स देणार नाही, इथे पण आपण टॅक्स देणार नाही. त्यामुळे टॅक्सेबल अमाऊंट जी आहे 35 रुपये तीच आपण इथे टोटलमध्ये घेणार आहोत. शेवटी बेरीज करताना 35 रुपयेच आपण घेणार आहोत. पेढे, चॉकलेट, आईस्क्रीम. आईस्क्रीमचं काढायचं आहे. ब्रेडचं आपण तोंडी काढलं कारण ब्रेड ही अत्यावश्यक गोष्ट होती. आता आपण आईस्क्रीमचं बघूया. आईस्क्रीमचा एकच पॅक 500 ग्रॅमचा जो आहे तो 200 रुपयाला आहे. टॅक्सेबल अमाऊंट त्याची 200 रुपये आहे. त्याच्यावर केंद्र सरकारला आपल्याला 9% द्यायचं आहे. केंद्राला 9% म्हणजे आपण राज्याला पण 9% लिहिलेलं आहे. 100 रुपयावर 9 रुपये जास्त द्यायचे. मग 200 रुपयावर आपण त्रैराशिक जर मांडून तिरका गुणाकार आणि भागाकार केला तर 9 दुने 18 रुपये होतात. म्हणजे मी केंद्र सरकारला किती रुपये जास्त देणार आहे? 18 रुपये जास्त देणार आहे. केंद्राला 18 रुपये कर दिलाय म्हणजे राज्याला पण किती कर द्यायचा आपण? 18 रुपये. ब्रेड अत्यावश्यक गोष्ट आहे, ब्रेडवर कोणताही कर द्यायचा नाही. इथे 0 रुपये लिहून नंतर आपण आणि पूर्ण टोटलमध्ये 35 रुपये घेऊया. लोणी 500 रुपये किलो आहे. लोण्यावर जो केंद्र सरकारचा कर आहे तो 6%. केंद्राचा 6% म्हणजे राज्याचा पण 6%. 100 रुपयावर 6 रुपये जास्त तर 125 रुपयावर किती रुपये जास्त द्यायचे? तिरका गुणाकार आणि भागाकार केला तर 7 रुपये 50 पैसे जास्त द्यायचे आहेत. केंद्राला 7 रुपये 50 पैसे, राज्याला पण 7 रुपये 50 पैसे जास्त द्यायचे आहेत. कर रूपात आपण हे देत आहोत. हा जास्त द्यायचा याचा अर्थ काय? हा आपण कर देत आहोत. आपला आजचा हा पाठ पूर्ण झाल्यावर तुम्ही सुद्धा तुमच्या वहीमध्ये हा तक्ता पूर्ण आखणार आहात, सगळं लिहिणार आहात. आपण लिहिले त्याचप्रमाणे लिहिणार आहोत. मी जे लिहिलं आहे ते आपल्या पुस्तकामध्ये 83 पानावर आहेच आहे, पण हे स्वतः आता कृती करायची. आपण आता ही कृती कशी केली हे बघितलं. आता आपण जी वस्तू टॅक्सेबल अमाऊंट आपली किती होती ती काढली आणि CGST SGST प्रमाणे कर किती द्यायचा हे पण काढला. आता खरे किती पैसे द्यायचे होते आणि आपण त्याच्यावर कर किती रुपये देतोय आणि एकूण पैसे आपण A to Z स्वीट मार्टला या 5 वस्तूंसाठी किती देतो हे बघणार आहोत. आपण सगळा तक्ता केलेलाच आहे. आता फक्त बेरीज करूया. टॅक्सेबल अमाऊंट ही सगळ्याची बेरीज केली. 200 रुपये, 80 रुपये, 200 रुपये, 35 रुपये, 125 रुपये. बेरीज होते 640 रुपये.
आता आपण टॅक्स दिला, टॅक्स देऊन केंद्र सरकारला आपण 41 रुपये 70 पैसे देतोय. तुम्हाला कृतीपत्रिकेमध्ये समजा हे असंच उदाहरण आलं तर तुम्हाला ही बेरीज दिली जाईल की केंद्र सरकारला आपण 41.70 रुपये देतोय, 41 रुपये 70 पैसे, आणि तुम्हाला विचारणार काय आहेत की मग तुम्ही राज्याला किती रुपये देणार. मग हे आपल्या लक्षात ठेवायचं की जेवढे पैसे मी केंद्राला कराच्या रूपात देते तेवढेच पैसे मी राज्याला पण देणार आहे. 41.70, मग 41 रुपये 70 पैसे ह्या दोघांची जर बेरीज केली तर ती 83 रुपये 40 पैसे होते. आपली टॅक्सेबल अमाऊंट होती 640 रुपये. 640 रुपयावर 83 रुपये 40 पैसे आपण कर रूपाने देतोय, म्हणजे ती बेरीज होते 723 रुपये 40 पैसे. मग ही जी टोटल आहे ही टोटल आपण कराची बेरीज करून केलेली आहे. इथे बघा 2.5% केंद्राला 5 रुपये, राज्याला पण 5 रुपये, म्हणजे 5 आणि 5 किती रुपये जास्त दिले आपण, 10 रुपये कराचे दिले. 200 अधिक 10 210. 80 रुपयावर आपण 14% 11 रुपये 20 पैसे केंद्र सरकारला कराचे दिलेत, राज्याला पण 11 रुपये 20 पैसे. 80 रुपये 11 रुपये 20 पैसे 11 रुपये 20 पैसे ह्याची बेरीज होते 102 रुपये 40 पैसे. ही चैनीची गोष्ट आहे चॉकलेट घेणं ही. आता आईस्क्रीमचा एक पॅक 200 रुपयाला आहे, 9% 18 रुपये केंद्राला दिले, 18 रुपये राज्याला पण दिले, 18 आणि 18 36, 200 रुपयावर 36 रुपये आपण कर देतोय, ही किंमत झाली 236 रुपये. ब्रेड अत्यावश्यक गोष्ट, 0% कर आहे, त्यामुळे इथे 0 रुपयेच देणार, इकडे पण 0, आणि पण टॅक्सेब आपण एकूण किती रुपये देणार ब्रेडसाठी, 35 रुपयेच. लोणी घेतलं, 125 रुपयाचं लोणी घेतले आपण, 6% केंद्राला 6% राज्याला, 7 रुपये 50 पैसे 7 रुपये 50 पैसे. 125 7 रुपये 50 पैसे 7 रुपये 50 पैसे याची बेरीज होते 140 रुपये. या सगळ्याची बेरीज केली तर ती होते 723 रुपये 40 पैसे. याला म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल की आपण टॅक्सेबल अमाऊंट वेगळी आहे आणि GST कॅल्क्युलेट करून GST करून आपण जे दुकानदाराला देणार आहोत, काल आपण बघितलं की वस्तू आणि सेवा कर आहे हा, ते आपल्याला सेवा देत आहेत, आपण जाऊन त्याच्या दुकानातनं घेतोय, सेवा देत आहेत, वस्तूचे द्यायचेच आहेत, सेवेचे पण द्यायचेत कर रूपानी केंद्र सरकारला पण आणि राज्य सरकारला पण. असा हा तुमचा टॅक्स इनव्हॉइस ज्याला आपण करबीजक म्हणतो, हे करबीजक तुम्हाला कृतीच्या रूपाने पेपरमध्ये सोडवायचं आहे. प्रश्नपत्रिका न म्हणता मी परत तेच सांगते, आपण त्याला कृतीपत्रिका आपण म्हणणार आहोत आणि जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचा आपण आनंद घेणार आहोत. कारण गणित हे एकदम भीतीदायक वाटतं, हे कॅल्क्युलेशन कसं करायचं, पण तुम्ही अशी 4 उदाहरणं कृती स्वरूपात लिहिलीत तर तुम्हाला नक्कीच चांगले मार्क मिळतील एवढं सांगते. आणि जो पुढचा भाग आहे तो आपण उद्याला बघूया.